तर नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर बघा आपलं कॉलम बिलम झाले, पीसीसी झाले, काय म्हणते ते फुटिंगा का हो, फुटिंगा भरून झाले त्या. आणि हो काही असलं खांदायसाठी जीसीपी बोलवा म्हणलं तर माहिती जीसीपी बसत नाही, खांदून खांदून जीव चालला. खांदायचं आता काय करायचं, राहायला म्हणल्यावर राहायचं नाही का बंगल्यात तुला, हो का? बंगल्यात काय राहायचं आहे, भारी वाटतंय, पण तवरच आता बंगला व्हायच्या अगोदरच चालला जीव इथं. हे एवढं सगळं खांदायचं कडनी, आता शिक एवढं थोडं तर झालं या. चारी कोपरं खांदायचं, तर चारी कोपरं खांदायचं चौकन. आणि गड्यासनी या म्हणलं कोणाला तर गडी म्हणले असलं मातीचं काम आम्हाला जमत नाही, कुणी सुद्धा ये नाही, घरच्या घरीच खांदायला लागतात. आणि जीसीपी बोलवायला सगळी कोणा जाम करून ठेवलं, एकीकडे सुद्धा जागा ठेवली नाही. जीसीपीच बसत नाही कोणी काय. तिकडे इटा टाकलं, तिकडे टाकलं, तिकडे टाकले, जीसीपी याला जागाच नाही. उचल चल काय उचल, कटाळा आला सकाळपासून. सकाळपासून 4 पाट्या उचलल्या त्या आणि लागली व्हिडिओ, लगेच मोबाईल धरून हातात आणि मला म्हणते होय ग 4 आहे तेव्हा. इकडलं सगळं काढलंय, इकडलं एवढं असं चितपर्यंत काढलंय आम्ही, लागला सांगाय. आणि हे सकाळ सकाळ उठल्या एवढं ह्यांनी हिथनं एवढं काढलं आणि गेलं. ते 4 झार वाटून आलं फक्त. होय की 4. मग आम्ही 4 पाट्या उचलल्या म्हणजे तुम्ही 4 झार वाटून आलो ना. तर बघा एवढं सगळं घ्यायचं, एवढं खाणून सगळं. उद्याच्याला यायचे ती माणसं अजून कामाला, सांगितले आजच्या आज पूर्ण करा, पाऊस येईल. बघा कसं वाटते ते. मला वाढल्याशिवाय भाग नाही. धापा द्यायला लागलेत लगी. मला वाढल्याशिवाय तर भाग नाही. बांगला कोणाला बांधायचंय, तुम्हाला बांधायचं. मी म्हणलं छोटस घर काढू आपलं वैसस, आरशात तोंड बघतो की जाऊ छोटं काढू म्हणलं घर. तर नाही मोठं घर काढायचंय. आरशात तोंड बघतो की 2 खोल्या काढू म्हणलं, बास होते ते आपल्याला. तर ह्याकडच्या त्याकडे धरलाय कशाला मोठा बंगला. पोटावरती कुठली हा किती पोटा बोलते. एकदाच घर एकदाच होत असतं, चांगलंच बांधायचं असतं मोठं. 16 वर्ष आम्ही पत्र्यात काढले. किती? 16 वर्ष. मग 16 वर्ष कशा पाय राहिलो पत्रा सांगा बरं. 2 खोल्या काढायसाठी राहिलो काय? बंगला बांधायसाठी. मोठाला बंगला बांधला म्हणजे मग परत टेन्शन नसतंय. एकदा घर बांधायचं असते, सारखं सारखं होत नसते घर. आयुष्यात एकदाच घर होतंय, हळूहळू होतंय, पण लयच घाम काढतंय. एवढं काम करायचंय आता. तर चला अजून लय काम शिल्लक. हे बघा मेंढर आले ते, आणि मेंढरावाल्यांबरोबर दुसऱ्या माणसाने लय भांडणं केली तिथून हाना म्हणून, तरी पण ती गेली नाही. आणि गणेश आणि दिव्या तसल्या गाड्यात बसले. आणि हे झाली आपली चारी खांदून सगळी. एवढा टायमिंग गेला की सगळी चारी खांदायला, तरी अजून एवढे घेत राहिले. असंच एवढं खांदायचं हे. आणि मग काम झालं पूर्ण, संपूर्ण चारी खांदून झाली आज. व्यवस्थित सगळी खांदून घेतली. आणि मेंढरांवाल्यांबरोबर खूप मोठी भांडणं झाली, तरी पण त्यांनी ऐकलं नाही. हेतून हाना म्हणून सांगितलं, पण ती गेली नाही. ती बघा तिथं चालते ती अजून. शिव्या आणखीन लय दिली ते आता. इकडे गणेश आणि दिव्या काय धिंगाणा घालते ती. आणि असली इट आणून काय उपयोग झाला नाही, असले आणली अजून बारकी आणायची उद्याला. असली इट तसली लागते. गण्या दिसला. बघा सिमेंटचे पैसे देऊन बुकिंग केले एकदम सिमेंट. पैसे देऊन आले सिमेंटचं. मला वाटलं भीती या. मी जर थोडासा आवाज वाढवला तर तुम्हीच भेचाल, आणि तुम्हाला भीची मी. काय होय होय
खांती खांत म्हणलं सकाळ खांदून खांदून जीव दमून गेला. एवढं तर राहिले फक्त एवढं असंच. चार टिका वाचली की मशीन धापा द्यायला लागली वय सांगाय मला. वय वय मशिवणी दापा देते. एवढं सगळं खाणलंय जाऊन शिनी असलं खंगर आणून कुठं काय कर आणून ती बी उतरवायला आम्हाला सांगितलं ना. 4 टिका हाणलं की मशिवणी दापा देते. फादर को बोला नाही का काही तर कशाला उतरणे के लिए राहणार तुम्ही ना माझ्या बापाला कशाला. तेरे फादर को बोला नाही का क्या ही काय म्हणते बा मधनं. ती मिक्सर आहे फिरवायचा त्यात बसून काय फिरवली का माणसाला. बघ की आता म्हणे या बसायला ना काय इकडे गणेश काय दाताड काढतोय. हे तर काय नाही दुसऱ्याच पतंगी हुडकत बसले. सुटली कुणाची तुटली की पळत सुटले असलंय तर हाय नागपंचमी दिवशी. आणि हे जे हाय ती ठेवली घरात आणि बघत बघत बसले इकडं आकाशात बघते कुणाची तुटती का कुणाची नाही. तर चला बाय. झाले सगळी काम आमची. थोडस राहिले आता एवढं. आता माझं तुमचं तर काय नाही तर ही झालं. माझं काय येत नाही आता. तुम्हाला राहायचंय म्हणल्यावर तुम्ही खांदून घ्या. ही मेहंदी कशी दावती मधनच काढाय कपडे काढा आणि घ्या खांदून तेवढं. खाना 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 किती थोडं ठेवले आम्ही. आता एवढं खांदलं इकडून इथून बी खांदलं एवढंच खाण्याचं राहिले. तर चला बाय. मी बघा इकडे मेंढर कशी हात घेऊ नको ग एवढा. तुझं मेहंदी सगळं ती कॅमेरा झाकून टाकते. माझी मेहंदी किती चांगली आहे. पाऊस सगळं हिरवगार झाले. मेंढर आली ती काय मेंढरांवाल्या संग भांडणं केली. सिमेंट आणा जाताना पावती माझ्या संग द्यायची दररोज. बनेल इकली काय माझी इज्जत आहे म्हणलं बनेल इकली काय. मगाशी खानताना समजी ओली गार घालती ती दिसली नाही का तुला म्हणलं अशी टाकून दिली तो. तर चला बाय बाय.